सागरच्या आयुष्यात बाहेरून सगळं ठीक दिसत होतं, पण आतून तो पूर्णपणे तुटलेला माणूस होता. मुंबईतील मोठ्या कंपनीत चांगली नोकरी, स्वतःचं घर आणि प्रेमाने भरलेलं वैवाहिक आयुष्य असं सगळं असूनही त्याच्या मनात कायम एक पोकळी होती. ती पोकळी होती त्याच्या आईवडिलांपासून दूर राहण्याची. वर्षांपूर्वी झालेल्या एका मोठ्या वादामुळे तो घर सोडून निघून आला होता. त्या वादाचं कारण त्याचं आणि मृणालचं प्रेम होतं. मृणाल साधी, समजूतदार आणि शांत स्वभावाची मुलगी होती, पण सागरच्या कुटुंबाला ते नातं मान्य नव्हतं. त्यांनी विरोध केला आणि सागरने रागात घराशी सर्व संबंध तोडले. सुरुवातीला त्याला वाटलं होतं की तो बरोबर आहे, पण दिवस जात गेले तसं त्याला जाणवू लागलं की त्याने फक्त लोक नाही तर स्वतःचं घर, आपुलकी आणि आधार सगळं मागे सोडलं आहे. मृणाल मात्र नेहमी शांत राहायची. ती त्याला म्हणायची, सागर, राग माणसाला फक्त एकटं करतो. एकदा तरी जाऊन भेटून ये ना. पण सागरचा अहंकार इतका मोठा होता की तो ऐकायला तयार नव्हता. तो म्हणायचा, ज्यांनी माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही त्यांच्याकडे मी कधीच जाणार नाही. त्या शब्दांनी मृणाल काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात एक भीती दिसत होती की हा राग एक दिवस खूप काही हिरावून घेईल. दिवस असेच पुढे जात राहिले. सागर आणि मृणालचं आयुष्य एका छोट्या जगात बंद झालं होतं. बाहेरचं जग, नातेवाईक, कुटुंब सगळं मागे पडलं होतं. पण त्या छोट्या जगातही आता एक नवं स्वप्न तयार होत होतं. मृणाल आई होणार होती, तीही 2 बाळांची. ही बातमी ऐकून सागर पहिल्यांदा खूप आनंदी झाला. त्याने मृणालला घट्ट मिठी मारली होती. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा खरं हसू आलं होतं. आता आपली फॅमिली पूर्ण होणार हाच विचार तो करत होता. मृणाल मात्र या सगळ्यापेक्षा पुढे विचार करत होती. ती वारंवार म्हणायची, आता वेळ आहे सगळं ठीक करण्याची. तुझ्या आईवडिलांना आपल्या बाळांची बातमी द्यायला हवी. पण सागर पुन्हा शांत होऊन म्हणायचा, नको, आत्ताही योग्य वेळ नाही. सागर मृणालची खूप काळजी घ्यायचा. तिला काय हवं नको ते बघायचा. तिचे सगळे मूड स्विंग सहन करायचा. बघता बघता 9 महिने पूर्ण झाले. एका रात्री सागर उशिरापर्यंत जागा होता. मृणाल झोपली होती. घरात शांतता होती, पण त्याच्या मनात विचारांचा गोंधळ होता. त्याला सारखं भूतकाळ आठवत होता. आईचं रडणं, वडिलांचा राग, घरातून बाहेर पडतानाचं दृश्य. पण त्याने स्वतःला थांबवलं. तो त्या आठवणींपासून पळत राहिला. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. पहाटे अचानक मृणालला त्रास जाणवू लागला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं. काही वेळातच वेदना वाढू लागल्या. सागर घाबरून उठला. मृणाल, काय झालं? ती पोट धरून बसली होती. तिचा चेहरा फिकट पडला होता. सागर, मला हॉस्पिटलला घेऊन चल. तो घाबरून गेला. त्याने लगेच गाडी काढली. रस्त्यावर अंधार होता आणि गाडी वेगाने धावत होती. पण त्या प्रवासात सागरच्या मनात एक अनामिक भीती वाढत होती. त्याला सारखं वाटत होतं की काहीतरी खूप मोठं घडणार आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी मृणालला आत घेतलं. सागर बाहेर बसून राहिला. त्याच्या हातात मोबाईल होता, पण तो कोणालाही कॉल करू शकत नव्हता. वेळ जसजसा जात होता तसतसा त्याचा घाबरटपणा वाढला होता. तासभर झाला, 2 तास, 3 तास. नर्स बाहेर आली, पण काहीच बोलली नाही. सागरने विचारलं, काय झालं? माझी बायको कशी आहे? पण उत्तर काहीच नव्हतं. बाहेर पावसाच्या थेंबांनी जमीन ओली होत होती आणि आज सागरच्या मनात भीतीचा मोठा वादळ सुरू होत होता. त्याला पहिल्यांदा जाणवत होतं की कदाचित त्याने खूप मोठी चूक केली आहे. कुटुंबापासून दूर राहण्याची, राग ठेवण्याची आणि सगळं स्वतःच्या हातात ठेवण्याची. आज त्याला वाटत होतं की कुणीतरी आपल्यासोबत हवं होतं धीर द्यायला. आणि मग ICUच्या दरवाजातून डॉक्टर बाहेर येताना दिसले. सागर उठला. त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा क्षण आता सुरू होणार होता. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पहाटेचा अंधार आणखी गडद वाटत होता. सागर उभा होता, पण त्याचे पाय जमिनीवर नव्हतेच जणू. डॉक्टर दरवाजातून बाहेर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहताच सागरच्या मनात काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव झाली. त्या क्षणी त्याला उत्तराची भीती नव्हती, तर सत्याची भीती होती. डॉक्टर, माझी मृणाल. त्याचा आवाज खूप हळू होता, जणू तो स्वतःच्याच आवाजाला घाबरत होता. डॉक्टर काही सेकंद शांत राहिले. तो शांतपणा सागरला अधिकच घाबरवत होता. तिची प्रेग्नन्सी हाय रिस्क होती. ट्विन्स होते आणि BP आधीपासूनच खूप अनस्टेबल होतं. आज अचानक तिचं BP खूप वाढलं आणि त्यानंतर शरीराने सपोर्ट देणं थांबवलं. आम्ही प्रयत्न केले, पण कॉम्प्लिकेशन्स खूप जलद वाढल्या. आम्ही खूप प्रयत्न केला, पण आम्ही तिला वाचवू शकलो नाही. त्या वाक्यानंतर कॉरिडॉरमध्ये एक वेगळीच शांतता पसरली. सागरला पहिल्यांदा काहीच ऐकू आलं नाही. त्याचे कान बंद झाले होते जणू. काही क्षण तो फक्त डॉक्टरांच्या ओठांकडे पाहत राहिला, पण शब्द त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. मग अचानक त्याच्या शरीरात थरथर सुरू झाली. नाही, तुम्ही खोटं बोलताय. तो पुढे सरकला. ती आत आहे, ती उठेल. मी तिला घेऊन जाणार आहे. नर्सने त्याला थांबवलं, पण सागर वेड्यासारखा आत धावू लागला.
मृणाल उठ, पुरे झालं. मृणाल निश्चित बेडवर पडली होती. त्या खोलीतले मशीनचे आवाजही आता थांबलेले होते. ते सगळं बघून सागर हळूहळू खाली बसला. त्याचे हात थरथरत होते. डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं, पण आवाज बाहेर येत नव्हता. तो ओरडायचा प्रयत्न करत होता, पण गळा जणू बंद झाला होता. त्याच्या डोळ्यासमोर मृणालचा चेहरा येत होता. हसणारा, समजावणारा, शांत करणारा, आणि प्रत्येक आठवणीसोबत त्याच्या छातीत वेदना वाढत होती. थोड्याच वेळात हॉस्पिटलमधून दुसरी बातमी आली. एक बाळ सुखरूप आहे. हे ऐकून सागर थोडा हलला. आनंद आणि दुःख एकाच वेळी त्याच्या आयुष्यात आले होते. मृणाल गेली होती, पण तिचा अंश जिवंत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर एका खोलीत बसला होता. त्याच्या शेजारी त्याचे वडील बसले होते. दोघेही शांत होते, पण त्या शांततेत हजारो शब्द दडले होते. सुनबाई गेली रे आपल्याला सोडून, वडिलांनी हळू आवाजात सांगितलं. सागरने डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर ना रडणं होतं ना प्रतिक्रिया, फक्त रिकामेपणा होता. पण पुढच्या क्षणी वडील पुढे म्हणाले, तुझं एक बाळ जिवंत आहे, त्याला तुझी गरज आहे. त्या वाक्याने सागरच्या डोळ्यात हलकं पाणी आलं. माझं बाळ, तो हळू आवाजात म्हणाला. वडिलांनी होकार दिला. हॉस्पिटलच्या नवजात विभागात काचेच्या पेटीत बाळ झोपलेलं होतं. सागर त्या काचेच्या पलीकडे उभा होता. त्याचे हात थरथरत होते. तो काही क्षण काहीच बोलला नाही. ही माझी आहे, त्याने विचारलं. नर्सने होकार दिला. सागरने काचेवर हात ठेवला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मृणाल, तो पुटपुटला, तू गेलीस, पण मला एकट्याला सोडून नाही गेलीस. त्या क्षणी त्याच्या मनात पहिल्यांदा एक हलकी ऊब निर्माण झाली. पण वास्तव अजूनही कठोर होतं. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती. सागरला काहीच समजत नव्हतं. तो फक्त एका जागी बसून राहायचा, जणू शरीर इथे आणि मन कुठेतरी खूप दूर. जेव्हा मृणालचं पार्थिव घरी आणलं गेलं, तेव्हा घरात एक वेगळी शांतता होती. रडण्याचा आवाज होता, पण त्या रडण्यातही एक स्वीकार होता. सागर मात्र अजूनही मान्य करायला तयार नव्हता. हे खोटं आहे, तो पुटपुटत होता. ती मला सोडून जाऊ शकत नाही. तो तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा पाहताच त्याचा तोल गेला. उठ ना, बघ मी आलोय. तो तिचा हात धरून हलवत होता. तू मला असं सोडून जाऊ शकत नाहीस. पण उत्तर नव्हतं, फक्त शांतता होते. अंत्यसंस्काराचा क्षण आला तेव्हा सागर पूर्णपणे तुटला. लोकांनी त्याला धरून ठेवलेलं होतं, पण त्याचा आक्रोश आकाश फाडत होता. मृणाल परत ये. जाळ जळत होतं, आणि त्याच्यासोबत त्याचं जगही. सागरच्या जीवनातली शांतता अचानक संपलेली होती. मृणाल गेली होती, पण तिचा अंश असलेलं एकतरी बाळ जिवंत होतं. हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाचा चेहरा पाहून सागरला पहिल्यांदा आयुष्यातील सहानुभूती आणि जबाबदारीची खरी भावना समजली. तो आपल्या बाळाला घेऊन घरी आला. बाळाचं नाव त्याने आर्या ठेवलं. घरातली रिकामी जागा आता काहीशी भरली होती, पण त्यांच्यातील दुःख अजूनही जिवंत होतं. प्रत्येक क्षण त्याला मृणाल आठवत होती. आर्याचं हसू ऐकताना त्याला वाटे, मृणाल तू नाहीस, पण तुला जसं वाटलं होतं तसं मी तिचं रक्षण करणार आहे. सागरचा दिवस आता वर्क फ्रॉम होम आणि रात्र मुलगी सांभाळताना जात होते. प्रत्येक क्षण त्याला मृणालची आठवण करून देत असे. दुःखामुळे त्याचे डोळे नेहमी थकलेले आणि लालसर दिसत. त्याच्या आयुष्यात एका रात्री अचानक स्वरा नावाची महिला आली. ती आर्याची बालशिक्षिका होती. स्वरा हलकी, समजूतदार आणि हसणारी. तिने सागरला समजावून सांगितले, सागर, तुमच्यासोबत जे घडलं ते खरंच खूप भयानक आहे, पण यात तुमची काहीच चूक नाही. आयुष्य काही वेळा आपली कठीण परीक्षा घेते, पण त्या कठीण वेळेत आपल्याला पुढे जायचं असतं. आर्या आहे, तिच्यासाठी तुम्हाला सगळं विसरायचा प्रयत्न करावा लागेल. सागरने सुरुवातीला तिचं ऐकलं नाही, पण जसजसा वेळ गेला, स्वरा त्याच्या जीवनात एक हलकी आशेची किरण झाली. आर्या हळूहळू मोठी होत होती. तिच्या हसण्याने घरातला अंधार कमी होऊ लागला. सागर तिच्या प्रत्येक शैक्षणिक आणि शारीरिक विकासावर लक्ष ठेवत होता. एक दिवस आर्याने विचारलं, बाबा, आई कुठे आहे? सागरच्या डोळ्यात पाणी आले, पण तो शांत राहिला. आर्याला मृणालबद्दल ऐकायला आवडायचं. तिच्याबद्दलचा प्रत्येक किस्सा ती उत्सुकतेने ऐकायची. सागरने स्वरा आणि आर्याच्या मदतीने स्वतःला समजावलं. रोजचे छोटे छोटे क्षण, आर्याचे हसणे, स्वरासोबतच्या गप्पा ह्यांनी त्याचं मन हलकं होत होतं. सागर दुःखातून हळूहळू बाहेर पडत होता. तो आता जेव्हा मृणालला आठवायचा, तेव्हा दुःखाने नव्हे तर प्रेमाने आठवायचा. कारण त्याला कळलं होतं की निसटलेले क्षण पुन्हा आयुष्यात येणार नाहीत. पण जे क्षण आता आयुष्यात आले ते भरभरून जगता आले पाहिजे. स्वरा हळूहळू सागरच्या जीवनाचा एक भाग झाली. तिने त्याला फक्त आर्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी जगण्याची ताकद दिली.
एक दिवस स्वरा म्हणाली, सागर, तुझ्या दुःखाने तुला मजबूत बनवलं. आता तू आणि मी मिळून आर्यासाठी एक सुंदर घर बनवू, तिला एक सुखद आयुष्य देऊ. सागरने हळू हसत उत्तर दिले, हो, आपण करूया. मृणालकडून मिळालेलं हे आयुष्य आपण जपूया. सागर, आर्या आणि स्वरा आता एकत्र राहत होते. प्रत्येक दिवस आनंदाचा नव्हता, पण आयुष्याचा अर्थ समजला होता. सागर आता मृणालच्या आठवणींमध्ये हरवलेला नव्हता. तो आता प्रत्येक क्षण जिवंत जगतो. आर्याची हसणारी डोळ्यांची चमक, स्वरा सोबतच्या गप्पा आणि स्वतःच्या मनाचा स्वीकार ह्यांनी त्याचे जीवन पुन्हा रंगले. तो एकदा रात्री आर्याला झोपताना पाहून हळू हसला आणि म्हणाला, आई कुठेही नाही, पण तुझ्यात आणि आपल्या प्रेमात ती जिवंत आहे. त्या क्षणाला सागरला जाणवले, अर्धवट राहिलेले स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.